रोज प्रेमाच्या गप्पा मी मारत असते, पण आज प्रेमाव्यतिरिक्त जरा काहीतरी वेगळं होत आहे. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर ज्योती आहे तुमच्या सोबत. आणि आज एक्स्ट्रा क्लासेसमध्ये ही मंडळी आलेली आहेत. आता ही मंडळी म्हणजे कोण? आली लखाबाई. ये कुठे कुठे गेली यांची एनर्जी सगळी त्यांनी त्या गाण्यामध्येच यूज केली असं वाटतंय मला. सो आली लखाबाई हे जे नवीन गाणं आहे खूप कमाल आहे. मी पाहिलं आणि मला ते खूप आवडलंय. पण या गाण्याबद्दल मला बरंच काही तुमच्या तिघांकडून जाणून घ्यायचं आहे. सो त्याच या स्पेशल गप्पा. सगळ्यात आधी तर मला हितेश सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, आली लखाबाई हे गाणं खूप कमाल आहे. पण या गाण्यामागे काय उद्देश होता किंवा ही कॉन्सेप्ट कशी तुमच्या डोक्यात आली? नाही, सडनली एक दिवशी माझं असं म्हणणं होतं की देवीवरचं गाणं करायचं आहे, पण काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे आता नॉर्मली आपण देवीवरचं गाणं म्हटलं की तुळजाभवानी असते किंवा अंबाबाई असते आणि किंवा यल्लम्मा देवीवर गाणी आहेत. तर मला असं वाटलं की एक आपण लखाबाईवर असं काहीतरी त्या स्केलवर केलं पाहिजे आणि त्या देवीबद्दल अजून पण जगाला समजलं पाहिजे आणि किती ती पॉवरफुल आहे, तिचं इम्पॅक्ट काय आहे महाराष्ट्रावर. तर ते म्हणून माझ्या डोक्यात एक अचानक अशी एक छोटीशी गोष्ट आली आणि मग त्या गोष्टीवर मग एक्झिक्युशन केलं आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि त्याला एक गाणं कसं करावं, त्याला ते ट्रेडिशनल त्याचे रूट्स, तशी तिची सुरुवातीची धूप आरती येते ती. तर ते नॉर्मली त्यांच्यात ती लोक करत असतात, पण आपण या स्केलवर केलं तर ते किती यूज आणि कसं दिसलं पाहिजे. तर ते सगळं प्लॅन करून केलं आणि ते करता करता ते झालं तसं. विथ मेसेज. हो, त्या स्टोरीला एक मेसेज आहे. हा, आणि ते खूप सुंदर दिसतंय आणि तुम्ही ज्या मनापासून बनवलंय ते लगेच म्हणजे प्रेक्षकांना बघताना सुद्धा कळतंय. त्यानंतर ही सुंदर मुलगी इतकी सुंदर दिसतीये. ओरिजिनल पण इतकी सुंदर आहे आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा आणखी सुंदर दिसतीये. पण सुंदर पहिल्यांदा ही मला म्हणाली स्टार्टिंग आणि नंतर पण ऍक्टिंग मध्ये सुद्धा सुंदरच आहेस ना. म्हणजे ज्या पद्धतीने नंतर ती चेंज होऊन जाते ते सगळं तुम्हाला गाणं बघताना कळेलच. पण ते हावभाव सुद्धा खूप कमाल आहेत. सो मला सांग की जेव्हा हे गाणं तुझ्याकडे आलं तेव्हा कसं हो म्हणालेस किंवा का असं वाटलं की हे गाणं मला करायचंय? एकतर राजाला इतका उदंड प्रतिसाद होता राजाला. आणि मी खरंच खूप खूप थँक्स म्हणेल हितेशला की त्याला काय माझ्यात एक वेगळे ॲक्टर दिसतो, त्याला माहिती नाही की एक परफॉर्मर काय दिसतो. त्याचा विश्वास असतो प्रत्येक वेळी जे काही तो माझ्याकडे कामं घेऊन आला किंवा आम्ही जे काही डिस्कशन करायचो. सो तो म्हणायचा की मला माहिती आहे हे तू करू शकतेस. आणि आय डोंट नो, तू येतो कॉन्फिडन्स जसं राजाला पण आला होता. पण लखाबाई खूप 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 डिफिकल्ट होतं. राजा हे माझ्या झोनचं गाणं आहे. लखाबाई अगदीच वेगळं होतं. मला ब्रीफ सुद्धा जेव्हा मिळालं की एक नास्तिक मुलगी आहे टू कन्वर्ट आस्तिकमध्ये, मग ती कशी होणार आणि त्याच्यात अंगात येणं हा प्रकार मी कधीही अनुभवला नाही आहे. म्हणजे आमची कुलदेवी यल्लम्मा देवी आहे जी सौंदतीची आहे. पण ते वातावरण घरात आहे, पण घरात कधीच कोणाच्या अंगात आपण म्हणतो ना वारं येणं किंवा हा प्रकार कधीच नव्हता. सो हे मला मुळात माझ्यासाठी खूप कठीण होतं. बरं, त्याच्यात मी जरा कमी प्रोडक्शन पण सांभाळत होते कारण आमचं चालू होतं. सो ह्या सगळ्यात ॲक्टिंग करणं आणि ते खूप खूप डिफिकल्ट होतं. पण आता जेव्हा मी फायनल कट बघते आणि हितेशने जे काही मेहनत त्याच्यामागे घेतली आहे ती हॅट्स ऑफ. की मलाच काय ओव्हरऑल आत्ता जे कोणी गाणं बघतायत लोकांचे रिॲक्शनच असे आहेत की मुळात हा सिनेमा आहे का, आणि सिनेमा आहे तर मग तो बुक माय शोवर आहे का, आणि मग आम्हाला तिकीट्स मिळत नाहीये, तिकीट्स कुठे आहेत. सो ह्या रिॲक्शन ह्या नॉर्मल रिॲक्शन नाही आहेत. आणि एखाद्या गाण्यासाठी आम्ही यूट्यूब हा प्लॅटफॉर्म आपल्याला काहीतरी करता यावं किंवा हितेश हा अमेझिंग म्युझिशियन आहे हे सगळ्यांना माहिती आहे. बट राजा आणि आली लखाबाई ही दोन गाणी तो जे काही सिनेमॅटिक घेऊन आला, म्हणजे फक्त गाणं नाही तर व्हिज्युअली पण ट्रीटमेंट आपण अशी देऊ शकतो. आणि आपल्या मराठी ऑडियन्समध्ये इतकी ताकद आहे की ते आपल्या ह्या गाण्या म्हणजे आम्ही म्हणजे खरं सांगायला हरकत नाही पण जराही काही पेड PR म्हणू शकतो आपण किंवा कोणाला बूस्ट करायला थांबवलंय असं काहीच नाही. हे ऑर्गॅनिक चालू आहे, लोक आहेत आणि लोकांनी इतकं डोक्यावर घेतलंय. सो एक तर त्या सगळ्यांना थँक्यू आणि हितेशला मुळात थँक्यू की त्यांनी आम्हा सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येच्या टीम घेऊन त्याने इतकं छान प्रोजेक्ट केला. सो मी खूप लकी समजते की मला लखाबाईचा पार्ट होता आला.
सो मला जेव्हा कळालं की मला इंटरव्ह्यू करायचा आहे तेव्हा मी ते गाणं पाहिलं आणि माझा पहिला प्रश्न हाच होता की फक्त गाणं आहे की फिल्म आहे. तू जसं बोललीस ते अगदीच खरं आहे, कारण ते इतकं सुंदर आहे आणि पुढे आणखी काहीतरी होणार आहे असं आपल्याला वाटतं की काय होणार आहे काय होणार आहे. सो ते खूप छान पद्धतीने तुम्ही दाखवलंय आणि जसं अमृता म्हणाली की तिला चान्स तुम्ही दिलाय. सो मला विचारायचंच आहे का अमृता का मग नाही पण नाही पण ती जशी परफॉर्म करते नॅचरल ऍक्टर आहे आणि आपण जेव्हा एक स्टोरी इमॅजिन करतो ना, मला ते स्टोरी इमॅजिन करतानाच ती डोक्यात होती. आणि म्हणजे ते एक ट्रान्सफॉर्मेशन आहे की एक नास्तिक टर्न्स इन टू आस्तिक. आणि मग ते तेव्हा जे क्लायमॅक्स परफॉर्मन्स होईल तो विथ डान्स, पण ते मोर लाईक की देव आहे आता, तर देव कसं नाचेल किंवा देवाचं कसं काय ऑरा असेल तो क्रिएट करण्यासाठी तुम्ही म्हणजे हे नवीन एक्सपेरिमेंट कोणाबरोबर करण्यापेक्षा मला माहिती आहे काय परफॉर्म करू शकते. कारण आपण जेव्हा शूट करतो ना तेव्हा आपल्याकडे काय हे असं नसतं की आपण एक माइंड फ्रेम आपली सेट असते, आपण त्याच्या पलीकडे काही अजून टँट्रम्स किंवा अजून काही आपण हँडल करण्याच्या माइंडसेटमध्ये नसतो. तेव्हा आपल्याला काम आहे की काम. तर मला माहिती आहे की परफॉर्मन्सच्या बाबतीत तिला काहीच बोलावं लागणार नाही, ब्रीफ केलं आणि ते जसंच्या तसं असतं. आणि मला सांगते तुला, मला जेव्हा कोरिओग्राफी तू बघशील तर ह्याचं कम्प्लीट इथे असं म्हणणं असं होतं की तू परफॉर्म करते असं वाटलं नाही पाहिजे पहिली गोष्ट, आणि ती कोरिओग्राफी आहे असं वाटलंच नाही पाहिजे. म्हणजे जर तू माझे मूव्ज बघशील, तो थ्रू आउट तो डान्स बघशील, तर मी कुठे जशी कोरिओग्राफी केली आहे मी अंग मुळात सोडून दिलं होतं. म्हणजे जे होईल ते होईल आणि कम्प्लीट एक्झॅक्टली म्हणून तुला म्हटलं की छान वाटलं. येस येस, ते वेगळंच झालं ते. आणि आम्हाला म्हणजे इतकी थंडी होती, प्रचंड थंडी होती. आम्ही घाटाई म्हणून मंदिर आहे आपलं कास पठारला सगळ्यात एंडला, आणि मागे पूर्ण जंगल होतं. सो असं 3 दिवस आपल्या गाण्याचं शूट झालेलं आहे आणि खूप मोठ्या लेवलचं गाणं शूट झालं, कारण आपल्या आजूबाजूला जे कोणी येत होते गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस, आणि अख्खं रात्रभर ते शूट झालंय जो लास्टचा सिक्वेन्स आहे तो. इव्हन मी, नित्यश्री माझी बहीण झालेली आणि जी देवी झालेली आहे तिचं एक वेगळं शूट आम्ही केलेलं आहे. सो हे बघताना प्रोसेस वाईज आपण एक सिनेमाच करतोय हेच डोक्यात होतं प्रत्येकाच्या. रात्र आमच्यापेक्षा हितेशच्या डोक्यात होतं की आपण सिनेमा करतोय असंच समजा, आणि त्या पद्धतीने ते झालं. खूप छान. सोबतच मला सौरभजी तुम्हाला सुद्धा विचारायचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की एकतर ही संकल्पना कमाल आहे, ऍक्टिंग खूप कमाल आहे, पण म्युझिक खूप जास्त महत्वाचं आहे आणि तुमचा आवाज कमालच. सो काय सांगाल या गाण्याबद्दल? तो तर सेटवर पण होता. हो, हा होता सेटवर. येस येस, काय करत होतात तिथे? ॲक्च्युली राजा राजा हे गाणं, म्हणजे राजा राजाचा पण मी एक पार्ट झालो, हे पण म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यावेळेस मला ते बघता नाही आलं. मग मी ह्यावेळेस दादाला विचारलं की कुठं आहे काय. मग मी आणि माझी बायको गेलेलं खास, आणि मग ते बघितलं काय म्हणजे काय एनर्जीनी काम करतायत लोक. आणि पहिली गोष्ट काय, गाण्याचं एकदम बहुतेक मला वाटते एकदम सुरुवातीपासूनच होतो मी, गाण्याच्या स्टार्टिंग प्रोसेसपासून, फर्स्ट ड्राफ्टपासून. खूप 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 गाण्याबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर कंपोजिशन झालं, शब्द खूप छान आहेत, गाणं खूप जास्त एनर्जेटिक आहे, आणि त्याच्यामध्ये एक पार्ट असा आहे की तिथे खूप जास्त इमोशनल पण आहे. तर मग त्यामुळं गाणं गायला मला खूप जास्त मजा आली, आणि ते शूट बघायला अजून मला जास्त मजा आली. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी हा. सो कोणत्याही गाणं रेकॉर्ड करताना त्याच्यामध्ये आपला आत्मा ओतावा लागतो वगैरे असं म्हटलं जातं. बरोबर. सो तुमची काय फिलिंग होती रेकॉर्ड करताना? मी तर पूर्ण म्हणजे 100% देण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मला वाटतंय म्हणजे आता ज्या लोकांकडून कॉम्प्लिमेंट आल्यात की आपण केलेल्याचं काहीतरी बाबा आलंय बाबा, म्हणजे तिथं आपण जी एनर्जी दिली ती लोकांना पोचली, हे नक्कीच एक पोचपावती मिळालेली आहे. सो या गाण्याबद्दल 2 शब्दांमध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये काही सांगायचं झालं नक्की मी उलट मला गाणं गायला आवडेल अजून जास्त. येस येस येस.
जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ ए जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ माया. आली विश्वाचं भलं कराया, आली विश्वाचं भलं कराया, आली विश्वाचं भलं कराया. गर 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 फिरवित कोरडा तयाला फिराया, गर गर फिरवित कोरडा लागली भुई तलाव फिराया, गर गर फिरवित कोरडा लागली भुई तलाव फिराया, गर गर फिरवित कोरडा लागली भुई तलाव फिराया. पहिल्यांदा बघितलेलं गाणं. मस्त रे. सो हे गाणं रेकॉर्ड करताना, हे गाणं तर आहेच मुळात खूप छान. सो का असं तुम्हाला वाटलं की हे गाणं हिट होणार आहे? असं काय याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला स्वतःला काय फील खूप खूप सुंदर गाणं. पहिली गोष्ट कॉम्पोजिशन खूप छान आहे. त्याच्यामधला रिदम आणि वेगवेगळे, मला वाटतं की दादानी खूप जास्त एक्सपेरिमेंट केलं गाण्यामध्ये. आपले इंडियन माझ्यापेक्षा मला वाटते दादालाच विचारलं तर जास्त बेटर पडेल. पण एवढंच की ऐकायला खूप जास्त मजा येते. ॲज अ ऑडियन्स मला खूप मजा आली. ॲज अ सिंगर गायला खूप मजा आली. तर मला वाटतं की त्याच्यामुळं नक्कीच हे गाणं हिट होऊ शकतं असं मला वाटतं. येस. प्रोड्युसर म्हणून बाकी सगळ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागते, म्हणजे कलाकारांपासून बाकीच सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामध्ये चॅलेंजिंग काय वाटतं तुम्हाला? बापरे, चॅलेंजिंग म्हणजे अमृता हसली म्हणजे नक्की हा, म्हणजे आम्ही हे सगळं मिळूनच केलंय. म्हणजे खूप काही गोष्टी आता ती जनरेट करते. म्हणजे आम्ही समजा साताऱ्याला आहे, तिथे तिचं ते शूटिंग फील्ड असल्यामुळे तिला खूप लोक म्हणजे अशी ओळखतात. मग ते त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट्स काढणं, मग त्यांना कॉस्ट्युम्स हे ते सगळं उभं करणं, मग तो एक मेजर पार्ट तिने हँडल केलेला. मग पोस्टमध्ये मी कंपोजर असल्यामुळे सिनेमाची लोक माझी खूप ओळखीची आहेत. तर माझे सगळे मित्र, गोकुळ महाजन ज्यांनी VFX केलंय, मग DI मध्ये शशांक आहे, अशी सगळी मोठी मोठी मंडळी. अनंत आहे आमचा एडिटर, त्याच्यावर मी आता नुकतीच एक फिल्म केलेली. तर त्याला मी विचारलं की करशील का गाणं, तर तो खूप राजामुळे खूप एक्सायटेड झाला की नाही मी करणार. आणि मग अशी एकदम स्ट्रॉंग जेव्हा तुमच्याकडे मंडळी असतात ना, तेव्हा ते प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे की ते कुठच्या कुठे पोचणारच आहे. त्यामुळे प्रोड्युसर म्हणून मेनली मोर दॅन प्रोड्युसर आय कन्सिडर माय सेल्फ ऑब्व्हियसली आर्टिस्ट. सो आर्टिस्ट असल्यामुळे मला प्रत्येकाची एक हे कळते की त्याला काय गोष्टी लागणार आहेत, काय कसं काय त्याला हँडल करायचं, ते खूप इझी होतं. ओके. सोबतच मला विचारायचं आहे की जसं हा म्युझिक अल्बम आहे आणि यूट्यूबवर लोक पाहत आहेत, पण एखादं गाणं हिट होण्यासाठी महत्त्वाचं काय असतं? ॲक्टर्स, म्युझिक की प्रमोशन? तुम्हाला असं काय वाटतं की गाण्यामध्ये असं काय असायला हवं की ते हिट होणारच आहे? आजच्या तारखेत तुला मी आय बी व्हेरी ऑनेस्ट, आजच्या तारखेत प्रमोशन गरजेचं आहे. गाणं कसंही बनवा, जोरदार प्रमोशन करते. हो, प्रमोशन पाहिजे, मग ते लोकांपर्यंत पोचेल. आणि मग लोक चांगलं आहे की नाही आहे ह्यावर रिॲक्ट करतील. पण ते रिॲक्ट करण्यासाठी पण ते गाणं लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं मराठी म्युझिक आणि मराठी सिनेमा यांना खूप गरज आहे प्रमोशनची. म्हणजे काहीतरी जनरेट झालं पाहिजे, काहीतरी. म्हणजे साऊथमध्ये त्यांचे सेपरेट बजेट असतात, इंस्टाग्रामसाठी सेपरेट बजेट असतात, फेसबुकसाठी, यूट्यूबसाठी. सो तेवढ्या बजेटमध्ये आपल्याकडे सिनेमा बनतात, त्यांचं जे प्रमोशनचे बजेट असतात. तर आय जस्ट प्रे की आपलं काम इतकं चांगलं व्हावं की कोणीतरी यावं आणि म्हणावं की यार तुम्ही अशी गाणी करताय, तुम्हाला आम्ही फिल्म देतो, तुम्ही फिल्म करा, यु नो. तर माझं टार्गेट तेच आहे की माझं यूट्यूब, रॅदर आमचं यूट्यूब, मला त्या नेटफ्लिक्स किंवा त्या वाईबवर घेऊन जायचं की हितेश मोडक ओरिजिनल शुड बी लाईक नेटफ्लिक्स, की इथे येऊन आम्हाला फीचर व्हायचंय. आणि मला असं वाटतंय नक्कीच आता यानंतर तर ते होईलच. आणि का नाही होणार? हा, इतकी मेहनत घेतली तर झालं तर पाहिजे. सोबतच अमृता, मला विचारायचं आहे तुला, आम्ही बरीच वर्ष झालं सिरियल्समध्ये पाहतोय, फिल्म्समध्ये पाहतोय, म्युझिक अल्बम्समध्ये पाहतोय, कोणती गोष्ट करायला जरा जास्त मजा येते? ऑब्व्हियसली म्युझिक अल्बम. काय प्रोड्युसर पण आहे मी, प्रोड्युसर म्हणून पदार्पण झालेलं आहे माझं.
नाही, पण मला खरं सांगू ज्योती, मला सगळी कामं, मी जी काही कामं करते ना, मी मज्जा घेऊन कामं करते. तर माझा स्वभावच असा आहे की मी एखादं काम चूज केलंय आणि मी रटाळवाणं वाटतंय वगैरे असं काही नाही, मी मज्जा घेऊन कामं करते. त्यामुळे एक असं चूज नाही करता येणार. पण जे घरचं आहे ऑब्व्हियसली आपलं म्युझिक अल्बम आणि हे घरचं आहे, म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे मी अक्षरशः फनी वाटेल पण जे गाण्यात साड्या वगैरे यूज केल्या त्या माझ्या आईच्या साड्या, त्या आम्ही गोळा करायचो, मग ट्राय करायचो. मग मी, नित्यश्री आणि आमची टीम, माझ्या मेघा, माझी मेकअप आर्टिस्ट, ती बिचारी गावावरून, साताऱ्यावरून मी टीम सगळी गोळा केलेली. सो ज्यांना मुळात मला हितेशबद्दल पण असं वाटतं ना की त्याचं एम असं कुठेच नाही की तुम्ही फार मोठे आहात, मेकअप आर्टिस्ट खूप मोठे आहात, मग त्यांनाच आपण चान्स देऊयात, किंवा तुमचं नाव खूप मोठं आहे मग त्यांनाच घेऊया. पण असं नाही, म्हणजे तो खूपच बेसिक, किंवा तुम्हाला इच्छा आहे ना, सो आणि तुम्हाला काहीतरी युनिक आणि नवीन काहीतरी करायचं आहे, और तुम्हाला एक मोठा चान्स हवा आहे. कारण हे गाणं कुठपर्यंत, राजा तर लोकांनी बघितलंच आहे, पण हे गाणं कुठपर्यंत जाणार आहे, काय लेवलपर्यंत जाणार आहे, हे त्यांना सुरुवातीला आयडिया नसते. पण तो कामं देताना पण अशा लोकांना देतो की यार तुम्हाला चान्स हवा आहे, किंवा प्रेम, तुम्हाला कामावर प्रेम असेल तर तुम्ही या आणि काम करा. सो त्यामुळे ह्या टीममध्ये पण जी कोणी लोक आहेत ना, त्यांनी गाणं बघितल्यावर ते रडत होते अक्षरशः. म्हणजे त्यांची रिॲक्शनच अशी होती की ताई, आम्हाला तुम्ही चान्स दिला, दादा चान्स दिलास आम्हाला. म्हणजे आम्ही चान्स देणारे कोणीच नाहीये, तुम्ही मनापासून रात्रभर 3 रात्र तुम्ही आमच्यासोबत जागे होतात, त्याचं फळ तुम्हाला मिळालंय. आणि हे टीमवर्क आहे, कम्प्लिटली टीमवर्क आहे. असं नाही की मी आणि हा म्हण किंवा सगळेजणच. सो सगळ्यांची मेहनत आहे आणि हे करायला जास्त मज्जा येते मला, कारण सुरुवातीपासून असतो ना आपण, काय करायचं, मग लुक काय करायचा, मग हेअर काय असतील, फिल्म सारखी प्रोसेस अगदीच. म्हणजे मी आर्टिस्ट आहे म्हणून, मी ऍक्टर आहे म्हणून मी व्हॅनिटीमध्ये बसणार, व्हॅनिटी नसतं म्हणून, पण व्हॅनिटी ऍक्च्युली व्हॅनिटी का नाही ठेवत, कारण त्याचं रिझन वेगळं आहे. आम्ही दुसरीकडे बसतो, हवेशीर बसायला आवडतं आम्हाला, म्हणून, बाकी काही नाही. अजून किती प्रेमात पाडशील तू. बस इसके बहाने खरं खरं बोलून टाकले. ज्योती शहाणी आहे बरं का, मला खरं बोलायला लावलं पटकन. पण मजेचा भाग आहे की टीमवर्क असतं, मग कुठे पण खाली बसून, आणि अशीच मज्जा येते काम करायला. कारण आम्ही जेवायला पण बसायचो तर खाली बसणार, जेवण करणं. आणि मेन म्हणजे डिफिकल्ट हे शूट करणं आमच्यासाठी इतकं डिफिकल्ट होतं कारण क्राऊड एकतर मुळात जास्त होता, आणि म्हणजे आमचं शूट 2-3 दिवसावर होणार, आणि त्याच्या 2 दिवस आधी हितेशचा मोठा ॲक्सिडेंट झालेला, आणि त्याचं पूर्ण कपाळ फुटलं होतं, फाटलं होतं म्हणजे अक्षरशः. सो त्या अवस्थेत आम्ही शूट करणं, बरं त्या थंडीत शूट करणं वॉज डिफिकल्ट. म्हणजे माझीच रिॲक्शन अशी होती की आता तुलाच बरं नाही आहे तर आपण शूट कसं करायचं. त्याच्यात आम्ही देवीचा सेटअप लावून बसलो होतो, क्रोमाचं शूट होतं त्या दिवशी, त्याच्या 2 दिवसात लगेच इकडचं शूट, सगळी अरेंजमेंट चालू आहे, काय करायचं त्याच्यात हा असा. सो इतक्या डिफिकल्टीजमध्ये ते शूट झालंय गाणं. पण देवी आम्हाला पावली असं मला वाटते, कारण ते इतकं पोचलं लोकांपर्यंत. सो असं आहे, म्हणजे केलं शूट आम्ही कसं बसं. इतकी छान बोलते की बोलतच राहा असं वाटतं. ऍक्च्युली माझ्या आईची फार इच्छा होती की मी रेड FM किंवा असं कुठेतरी रेडिओ मध्ये जावं, आणि नको का मी नको म्हणते, आमचा जॉब जाईल ना. मला तर acting नाही, dance नाहीये. काय म्हणते, सुपर हिट रेड FM 93.5. कट करेन. म्हणजे माझी इच्छा आहे की माझा जॉब जाऊ नये. अरे नाही करत मी, हिचा जॉब नाही काढत. सो जसं तू म्हणालीस की ऍक्सिडेंट झालेला, पण तरी सुद्धा सगळं जुळून आलं आणि कुठेतरी देवीच पावली तुम्हाला. सो ना या व्हिडिओच्या एंडला ना छान ती बोलत सुद्धा असते नित्यश्री, तुला काहीतरी समजावत असते की तुझी मनातून तरी श्रद्धा होती आणि तुझ्या पद्धतीने वागत होतीस, माणुसकी वगैरे, आणि विश्वास असला पाहिजे. सो हा जो मेसेज आहे ना, याबद्दल तुला पर्सनली काय फील होतं? मी म्हण किंवा कोणी म्हण आत्तापर्यंत,
हा मेसेज जेव्हा मला हितेशकडनं समजला, मी म्हटलं हा थॉटच मुळात खूप कमाल आहे आणि मी ते बिलीव्ह करणार आहे. कारण मी जरी मला परवाच कोणीतरी विचारला प्रश्न की तू देव फार करतेस का किंवा देवाला मानतेस का. सो माझं देवाला मानण्याची माझी प्रोसेस जरा वेगळी आहे. म्हणजे काय की मी दर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे मी वार नाही करणार. बट मी जे काही काम करेन, माझं जे काही कर्म असतील ती कर्म मुळातच मी अशी करेन की मला देव करायची गरज नाही किंवा उपास तापास करायची गरज नाही. सो हे मी बिलीव्ह करते. कारण कधी खूप बिझी स्केड्यूलमध्ये नाही वेळ मिळत की बाबा जाऊन मला मंदिरात माथा टेकायचा आहे किंवा काय, असं नाही मिळाला. पण माझ्या कामातनं मी ट्राय करेन जास्तीत जास्त की मी काम चांगलं करेन आणि लोकांपर्यंत माझं काम पोहोचेल. सो काम चांगलं केलं की ऑब्व्हियसली ब्लेसिंग्स तर मिळणारच आहेत आपल्याला. सो हे मी बिलीव्ह करते आणि तो करेक्ट मेसेज आहे. आजकाल झालंय काय ना की देव तर फक्त देहरी पलंगावरी असं नाही होत. कारण तुला उठूनच गोष्टी करायच्या आहेत, तुला उठायचं आहे, तुला साधं कामाला जरी जायचंय तरी तू म्हणू शकत नाहीस असं की यार मला घरी येऊन पैसे मिळू देत. सो तुला काम करायचंय, काम केल्यानंतर तुला जे काही कमाई मिळणार आहे ते तुझं ते तुझी देवभक्ती असं मला वाटतं. सो हा करेक्ट मेसेज आहे. फक्त देव करण्याने काही मिळत नाही, कर्म करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. सो हा करेक्ट मेसेज आमच्या हितेशने आम्हाला छान सुचवलेला. म्हणजे क्या बात है. आपल्यासोबत आणखी एक सुंदर मुलगी आहे. सुंदर तर आहेच, तिचा आवाज सुद्धा अगदी नाजूक आहे आणि तिच्यामधला जो इनोसन्स आहे तो मला इथे समोर तर जाणवतोय, पण त्या गाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल. म्हणजेच की नित्यश्री, हाय, कशी आहेस तू? मस्त, छान. तू कशी आहेस? म्हणजे तू सुंदर आहेस ते मला माहिती आहेस. कशी आहेस म्हणजे आता कसं वाटतंय तुला स्टुडिओत आल्यावर आणि आता सॉन्ग सुद्धा लॉन्च झालंय? म्हणजे मी जरा मज्जा केली. खूप भारी वाटतं. मी प्रसन्न आहे आणि खूप समाधानी आहे, कारण अपेक्षेपेक्षा पलीकडे खूप काहीतरी भारी घडलंय या गाण्याच्या निमित्ताने. सो थँक्यू हितेश. किती छान बोलतीयस यार तू. म्हणजे असं कानांना असं बरं वाटेल असं बोलतीये. म्हणजे आम्ही दोघे तर जरा जास्त हसत बोलतो. एकदम शांत, काम, गोड, असं सुखद. ओके, सो कास्टिंग परफेक्ट आहे ना. हो. या गाण्याबद्दल तुला काय वाटतं? कारण तशी सुरुवात तर तुझ्यापासूनच होते आणि मग हे गाणं तुझ्याकडे कसं आलं आणि पूर्ण एक्सपिरियन्स तुझा कसा होता? पुन्हा शिवाजीराजे भोसले आम्ही सिनेमा केला, त्याचा म्युझिक पूर्ण संगीत हितेशने केलं होतं. सो आम्ही सेटवर एकदाच भेटलो होतो आणि अमृताचा आणि माझा आम्ही कित्येक वर्ष एकमेकींना ओळखतोय, पण कधी काम एकत्र केलं नव्हतं. सो एक दिवस अचानक संध्याकाळी मला फोन आला हितेशचा आणि मी हितेशला, अरे तुला माहिती आहे का ते राजा कसलं भारी, अमृताने कसलं भारी काम केलं आहे. हो अमृता ऐकते. फोन स्पीकरवरच होता आणि मग दोघांनी त्या गाण्याबद्दल, त्या गाण्यातल्या त्या कथेबद्दल, माझ्या पात्राबद्दलचं आम्ही तुझा विचार करतोय असं ते सगळं मला सांगितलं. म्हटलं हा प्रश्न असू शकत नाही, तुला सांगायचं की तू हे गाणं करतेस. सो आत्ता ह्या क्षणाला हे गाणं माझं आहे, आपलं आहे. सो असं तो एक सुंदर प्रवास होता आणि खूपच आध्यात्मिक वातावरण पूर्ण सेटवर होतं. सो डे 1 पासून आणि आता ह्या क्षणापर्यंत आम्ही त्याच झोनमध्ये आहोत की अजूनही आम्हाला असं वाटत नाही आहे की आम्ही जे स्वप्न सगळ्यांनी मिळून पाहिलं होतं ते चित्र आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. सो आम्ही खूपच भारी आहोत. आणि याचं काय म्हणायचं. म्हणजे याचं गाणं तर मी तेव्हाही ऐकलं होतं धर्मवीरच्या सिनेमानिमित्ताने. त्याने इतकं छान गाणं सगळ्यांसमोर आणलं. सो याचा आवाज हितेशने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणलं या गाण्याच्या निमित्ताने. हितेश आणि अमृताने खूप कष्ट घेतलेत ह्या गाण्यासाठी, भयंकर सगळंच. कष्ट दिसतायत. मेन तुला सांगू का, मुळात बहिणीच्या कास्टिंगसाठी आम्ही खूप फिरलोय. म्हणजे एकतर असं होतं की अशी दैवी दिसणारी आणि का कुणास ठाऊक आम्हाला ना फिरून आम्ही नित्याकडेच यायचो, नित्यश्रीकडेच यायचो. आणि ह्यांनी तर काम केलं, पण आम्ही फक्त फोनवर. आणि हिचा आवाज एक तितका गोड आवाज आहे. ही मध्येच मला कधीतरी आम्हाला फोन असायचे आणि ऐक ना असं आहे आणि हे करशील का, अगं तू कुठे आहेस, एवढी छान का बोलते, अगं मी अशीच बोलते. एवढंच आम्ही फक्त फोनवरच बोललोय. मग खरे वाईब आमची मॅच होईल नाही होईल माहित नव्हतं, कारण मी डिफरंट आहे कम्प्लीट. पण ज्या पद्धतीने तिने कॉपरेट केलंय, म्हणजे एक फनी किस्से आहेत आमचे, म्हणजे मी सांगू शकत नाही. लक्ष सस्पेन्स क्रिएट केलाय तर आम्हाला ऐकायला आवडतील. फनी किस्से म्हणजे जसं मगाशीच तुला सांगितलं की वॅनिटीचं किंवा काय. सो
तिचं पण असं होतं की तिला असं छान मिळून मिसळून आणि सगळ्यांच्या म्हणजे तिने कधीच आर्टिस्ट म्हणून मुळात बिहेवच नाही केलं तिथे. ती टीम वर्कच म्हणून टीम मेंबर म्हणूनच तिने काम केलंय थ्रू आउट. पण मजा मस्ती म्हणजे असंच की आम्ही जंगलात शूट करायचो. मग जंगलात कधी असं व्हायचं की कधी आणि तर तिचे 11 दिवसांचं ते डेज आम्हाला चेंजेस करायचे असायचे. मग कधी कधी असं व्हायचं की आम्ही गाडीत चेंज केलंय किंवा गाडीच्या साईडला असं साड्या लावून वगैरे असं. त्यात पण ते कम्फर्टेबल म्हणजे असं कधीच किचकिच नाही, कुरकुर नाही, कशाची काहीच नाही. सो इतकं म्हणजे तिने इतकं आम्हाला म्हणजे इतकं कॉपरेट केलं. ॲक्च्युली आम्हाला दोघांना तिला थँक्स म्हणायचं आहे खरं तर की कारण ज्या पद्धतीने आपण शूट करतोय सो त्याचं तिला माहिती नाही. ते मे बी तिला आधीच समजलं होतं की हे लोक काय तर करणार, खास करून हितेश करणार म्हणजे काय तर ग्रँडर आणि मोठा लेवलचं काहीतरी घरून ठेवणार. आणि ज्या पद्धतीने ती दिसली आहे गाण्यात आणि तिने ते इतका इनोसन्स तो आलाय तिच्यातून ते असं की त्या खरंच देव भोळी एखादी म्हणतो ना आपण भक्त आहे लखाबाईची, जी चालली आहे, जी करतीये, जे एक्सप्रेशन्स तिचं लास्टचं जे मला तो मेसेज देते. सो खूप कमाल केलं. म्हणजे मला आतापर्यंत वन ऑफ द बेस्ट काम मला नित्यश्रीचं माझ्या मते लखाबाईमध्येच मी बेस्ट बहीण द्या, बेस्ट सगळं ऍक्टर पण दिलं तरी चालेल. सुंदर केलं म्हणजे. आणि आम्हाला मुळात खूप मज्जा आली करताना. म्हणूनच तर मी आल्याच म्हणाले की हिच्या चेहऱ्यामध्येच तसं दिसतंय आणि आवाजामध्ये सुद्धा ते म्हणजे मला असं वाटतं याच्यासाठी गाणं पाहायची सुद्धा गरज नाही. असं समोर दिसली कीच कळतं की ही अशी आहे. सो तू खरंच अशी आहे ओरिजिनल? अशीच आहे. म्हणजे मी असं म्हणतात ना की जो उत्तम श्रोता असतो तो उत्तम वक्ता असतो. सो मला समोरच्याची बाजू आधी ऐकून घ्यायला खूप आवडतं आणि माझ्यामध्ये खूप ते पेशन्स आहेत. हितेशचं मला कौतुक करावं असं वाटतं की आता तू जसं म्हणालीस की माझा आवाज खूप गोड आहे, तर माझी ती बाजू हितेशला कदाचित कळली असेल. त्यामुळे हितेशने गाण्याच्या शेवटाला माझ्यातला जो काही एक सुंदर वक्ता म्हणू शकतेस की जो आवाज त्याचा जो काही मेसेज आहे तो त्याने त्यामार्फत पोहोचवलेला आहे. आणि अमृताचं मला कौतुक वाटतं की गाण्यामध्ये तिने जो परफॉर्म केलाय, अगं म्हणजे गाण्यामध्ये कळत नाही बघताना व्हिडिओ, पण इतके ते दगड, तुला माहिती असेल तू पण होता सेटवर, इतकं खूप असं ते खालचं जे वातावरण होतं, खूप जंगल होतं ना. म्हणजे तिथे आपण काही असं सारवासारव केले तर अमृता धोंड्याहून डान्स करणारे असं काही तिथं नव्हतं. दगड होते, धोंडे होते, हो काहीच वेळ नव्हता. आणि त्याच्यामध्ये ही मुलगी जानेवारीची कडाक्याची थंडी, त्याच्यामध्ये तिला बरंही नव्हतं, तब्येत तिची थोडीशी खालावलेली होती. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुठेही मला अमृता ती उत्तम नृत्यांगना आहे असं दिसलं नाही. त्या गाण्याला, त्या सीनला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट होती तिच्यामध्ये देवी आली आणि ती जसं चित्र दिसते दैवी नृत्य वाटलं मला तरी, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच. म्हणजे ती बोलताना सुद्धा किती छान कौतुक करतेय तुझं. वा वा की अजून कर ना कौतुक. ओके, सगळं हे गाणं खूप सुंदर आहे, पण तुझे आवडते सीन्स कोणते आहेत की हे खूपच आवडलेत मला? माझं ना गाण्यामध्ये अमृताच्या अंगात देवीचं VFX मध्ये याने केलंय बघ, ती नाचते आणि आमचा पहिला सीन ग काय म्हणायचं आता. अगं त्या पूर्ण घरामध्ये, छोट्याशा मधल्या घरामध्ये एक 2-3 महिन्यांचं बाळ होतं, एक बाळंतीण आई होती, झोळी बांधली होती. तर ती बिचारी त्याला दूध पाजायची, मग झोपवायची, मग त्याच्यामध्ये आम्ही हळूच दरवाजा उघडायचो, हळूच जायचो, साडी नेसायचो खाली बसून आणि मग परत बाहेर यायचो. असं ते सगळं वातावरण होतं. आणि हितेश फुल डिरेक्शन मोडमध्ये होता. असं तसं खूप छान केलंय त्याने तो सीन, खूप मस्त केलाय. सो तो पहिला सीन आमच्यात सगळ्या तिघांचा पण खूप असं जिव्हाळ्याचा सीन आहे, पहिला जो आहे अगदीच मॅजिक. आणि पहाटे जे होतं ना जंगलामध्ये याने आम्हाला सोडलं होतं. अमृता तिकडे कुठेतरी कोपऱ्यामध्ये, अरे माझ्याकडे बघा मी ते एकटीच आहे, हा बिबट्या वगैरे. म्हणजे कोणीच नव्हतं, गावकरी कोणीच नव्हते की दिशा द्यायला आम्हाला. आमची टीम होती आणि सगळे टीम मुंबईच कमाल आहेत. म्हणजे मी सगळ्यांचं व्हिडिओमध्ये पण कौतुक केलंय. सो जितकं बोलावं तितकं कमी आहे. डिरेक्शन टीम वगैरे सगळेच. येस. आता जंगलाबद्दल, लोकेशनबद्दल इतकं चर्चा होतीच आहे. सो हे लोकेशन डोक्यात कसं आलं आणि मग सगळं म्हणजे ऑफकोर्स शूट करायचं झालं तर खूप सामान सुद्धा असतं. मग ते सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? कारण व्हॅनिटी सुद्धा नव्हती असं मी ऐकलंय. सो त्या पूर्ण लोकेशन आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगा. व्हॅनिटी जाऊनच नाही. काय काय कसं नाही कारण ते आमची गाडी गाडी मेकअप रूम होती.
कारण ते आमचं तिकडे राहण्याचं वगैरे पण होतं, तिकडनं खूप वर होतं ते जाणं. म्हणजे आम्हाला 1 तास वगैरे लागायचा. ते खूप इम्पॉसिबल होतं. एकदा वर आलं की मग खाली जाणं पॉसिबल नाही. आणि ते नेटवर्क पण नाही अजिबात तिथे. ते खूप जागा. आणि आम्ही मुळात शूट करताना पण आम्ही जेव्हा रेकी करत होतो, वाईला गेलो, अलिबागला रेकी केली, वाईला केली, मग सातारा, सांगलीला वगैरे बघ. तर शेवटी जाऊन हे जंगल आम्ही लॉक केले इथे, की हे खूप स्पिरिच्युअल आहे. घाटाईचं मंदिर होतं, खूप स्पिरिच्युअल होतं ते. आणि आपण शूट करायच्या आधी यात्रा पण होती. हां, 1 दिवसा अगोदर यात्रा होती. तर ते म्हटलं हे परफेक्ट लोकेशन आहे आपल्या गाण्यासाठी, करण्यासाठी. आणि मग मजा आली. जे काय दिसलंय ते एकदम नॅचरल दिसलंय. पण ॲक्च्युली काय आहे ना की बरीच संकटं पण आली ह्या गाण्याच्या निमित्ताने. हितेश पडला, हिनं सांगितलं असेल मे बी, हितेशला लागलं होतं. नंतर मग लोकेशन चेंज झालं. पण कुठेतरी देवीची इच्छा होती की हे ह्या सगळ्या कलाकारांकडनं ते करून घ्यायचं होतं. डिरेक्टरने शूटच्या आदल्या दिवशी सांगितलं की मी नाही करणार सडनली. आणि मग कळे ना, आता एवढी मोठी टीम, एवढं सगळं लाईट सेटअप, हे ते जसं सिनेमाला लागतं त्या लेवलचे सगळी लोकं होती. म्हणजे मला वाटतं 200-300 लोकं होती. 200-300 लोकं अराउंड होती. आणि आता सेट नाही म्हटलं तर मग करणार काय त्या. मग आमचे मित्र आहेत सुनील पडतरे, प्रोड्युसर, त्यांनी मग हेल्प केलं. आणि एक संदीप इनाम, तर त्यांना बोलवलं. त्यांनी तर खतरनाक करून टाकलं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि ते आता असं दिसतंय की त्यांनी जेव्हा ते सगळं सेट उभारलं तिथे, तेव्हा जाता येता लोक पाया पडत होती. त्यांना वाटलं खरंच काहीतरी एन्शंट मंदिर आहे ते जेव्हा तू मूर्त्या वगैरे ते पाषाण बघशील तर त्या लेवलचं काम झालं. तर जे काय होत होतं ते सगळं नॅचरली होत होतं. वी वर जस्ट पार्ट ऑफ इट. ज्या दिवशी गाणं रिलीज झालं, झोप आली का छान तुम्हाला? बापरे, गाणं रिलीज होण्याच्या 3-4 दिवसा अगोदर आम्ही दोघं स्लीपलेस होतो. म्हणजे हे गाणं जेव्हा हे डेडलाईन शिवाय होत नाही, 6 महिने पोस्ट केलं याचं, VFX म्हणा, सगळंच DI एडिट, खूप वेळ. म्हणजे आपण सिनेमाला जितकं डेडिकेशन आणि सिरियसनेस असतं त्यापेक्षा जास्त आपण ह्याच्यावर वेळ घालवतोय. मग शेवटचे 3 दिवस मग हे कमी आहे, ते कमी आहे, हे चेंजेस, ते चेंजेस करता करता गेलं. आणि ज्या दिवशी गाणं रिलीज झालं त्या दिवशी एक असं, दिस इज आउट ऑफ द सिस्टम नाव. आता छान झोप येते. आता छान झोप येते. बघून मजा पण येते की सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांची मेहनत आहे ही पण. आणि सगळं. आणि मेनली नित्यश्रीबद्दल सांगायचं झालं तर ते एक आमचं क्रायटेरियाच असा होता की ॲक्टर म्हणून फक्त कोणी येत असेल तर नको. कारण आपण कुठल्या सिच्युएशनमध्ये जाऊन शूट करणार. आपल्याला एक तर कोणी मोठा प्रोड्युसर नाही आहे की या लेवलचं गाणं करायचं, घ्या 20 लाख 30 लाख आणि तुम्ही करायचे तसं नाही. पण कमवणार आणि टाकणार असं आपलं आहे. तर जी ॲक्टर, जे कोणी आर्टिस्ट येत आहेत त्यांना फक्त आणि फक्त पॅशन पाहिजे तरच ते इथे काम करू शकतात. आर्टिस्ट विदाउट पॅशन विल नॉट वर्क हिअर. तेवढंच एक क्रायटेरिया होता. तर त्या सगळ्यात ही सगळी मंडळी एकदम सपोर्टमध्ये होते आणि असं काम बाहेर आले. किती छान. म्हणजे माझी इच्छा आहे की लवकरात लवकर खूप प्रोड्युसर्स यावेत आणि आणखी अशी कमाल गाणी आम्हाला पाहायला मिळावेत आणि मजा येईल. नंतर मला सौरभजींना विचारायचं आहे या गाण्याबद्दल. म्हणजे जसं मी म्हणाले की झोप आली का नाही यांना, सो तुमची कशी फिलिंग होती गाणं रिलीज होण्याआधी, रेकॉर्ड करताना काय फील होत होतं? मला जरा ते ऐकायचं आहे तुमच्याकडून. रेकॉर्ड करताना मला आठवते की दादा मला फार वेगवेगळे रेफरन्सेस ऐकवत होता की हे असं आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर मला वाटतं की 8-10 दादा आपण रेकॉर्ड केलं असेल गाणं खूप जास्त वेळा. म्हणजे असं कुठं म्हणतात ना की समाधान मिळतं की बाबा अजून ह्याच्यापेक्षा काहीतरी छान येईल. आणि मला वाटतं आपण गाडीत वाशीला होतो, हां, पुण्याला येतो, बरोबर. सेकंड अंतर जो देवी येते हो. तो वाला अंतर आपण गाडीत कंपोज केलेला आम्ही तो. मग ते घरी गेल्यानंतर मग मी रेकॉर्ड करून पाठवला. आणि मला वाटतं की गाणं रिलीज व्हायच्या आधी पण आपण काहीतरी पार्ट डब केलेला स्टुडिओमध्ये जाऊन. म्हणून म्हणजे अगदी शेवटपर्यंत आम्ही काही ना काही त्याच्यामध्ये करत होतो. कोरस पार्ट आपण नंतर रेकॉर्ड केलेला शेवटी. तर खूप म्हणजे सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि मी म्हणजे यूट्यूबवरती तर केलीच आहे कमेंट. हे गाणं म्हणजे मला गायची संधी मिळाली, खूप भाग्यवान समजतो. इथं पण दादाला सांगतो की थँक्यू. हे गाणं खूपच भारी गायलंय. मग ते गाणं जेव्हा तुम्ही जसं सांगितलं खूप चेंजेस होत होते, मग तेव्हा झोपेत पण गाणंच आठवत असेल नक्कीच. ऑब्व्हियसली. उलट माझ्या घरी तर किती
सगळ्यांना मी सांगून ठेवलेलं की असं असं गाणं आहे, असं असं गाणं आहे. मग प्रत्येकजण खूप म्हणजे म्हणतात ना, वाट बघत होते गाणं कधी रिलीज होतंय, कधी रिलीज होतंय. मी पण आमचं जेव्हा काही वेगळ्या कामानिमित्त पण काही भेट व्हायची रेकॉर्डिंगच्या वेळेस किंवा फोन असायचे, तेव्हा विचारायचो की दादा कधी येणार आहे गाणं, कधी येणार आहे. आणि फायनली गाणं आलं आणि खूप म्हणजे गाणं आलं, बघितलं, ऐकलं. आता म्हणजे मेन आम्हाला आमचं गाणं किंवा वोकल ऐकण्याशी जास्त म्हणजे हे असतो. तर गाणं ऐकल्यानंतर खूप सॅटिस्फाईड होतं की जे केलं ते खूप छान झालं. आणि व्हिडिओ बघितला तर सुंदरच. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्या तरी साऊथच्या फिल्मचं आपण काहीतरी बघतोय अशा पद्धतीचं त्याचं म्हणजे VFX म्हणा किंवा शूट झालं आहे, सगळ्या लोकांनी ॲक्टिंग केली, डान्स केलं आहे, सगळं ह्यूज असं म्हणजे बघायला पण खूप असं ते म्हणजे खरंच म्हणजे प्रेक्षणीय असं आणि श्रवणीय दोन्ही गोष्टी त्या गाण्यामध्ये आहेत. येस. सोबतच तुम्ही जी स्टाईल केली आज, इव्हन तुमची जी पिन आहे, इयर पिन, ती स्टाईल सुद्धा मला खूप आवडली. म्हणजे हा प्रश्न आपल्या या सिलेबसच्या बाहेरचा आहे, पण स्टाईल बद्दल जरा जाणून घ्यायचा आहे. पण प्रश्न आहे, थँक्यू. माझ्या आईचा पण ॲक्च्युली प्रश्न काय आहे माझ्या माझी मम्मी पण विचारते तुला सारखी. बेसिकली काय मी एका क्लासिकल म्हणजे सिंगिंगच्या फॅमिलीमधून बिलॉंग करतो. तर खरं तर बरंच डिसेंट आमचं म्हणजे आमचे वडील किंवा आजोबा की सगळे डिसेंट एकदम ह्याच्यामध्ये होते. पण कसं झालं, माझ्या बाबांनी मला सांगितलं की तुला क्लासिकल तर मेन आहेच तुझं, त्याच्या व्यतिरिक्त तुला बाकीच्या पण गोष्टी आल्या पाहिजे, जेणेकरून तुझं बाबा म्हणतं प्रेझेंटेशन आणि ह्या गोष्टी म्हणजे सगळं तुला झालं पाहिजे. तर मी तिथं आधी बिग बाडी घातलेली होती, तर ती माझी काही कारणाने तुटली. त्याच्यानंतर मी एक फ्युजन बँड होता, तर तिथं मी ॲज अ लीड सिंगर म्हणून काम करत होतो. तर काहीतरी वेगळं बाबा करावं असं. मग त्याच्यानंतर मग ही शेंडी माझी, हे असं थोडंसं वेगळं. आणि हां, मग ते फॅशन एक जस्ट तसं ते तसं होत गेलं. Please द्या, तुम्ही आता समोरासमोरच काही गरजच नाही आहे ते एकदम रॉयलच आहे. पण हे काय म्हणजे नेमकं काय? ह्याला इयर स्टड काहीतरी म्हणतात. म्हणजे अच्छा, पण मला त्याच्या मागे काही अर्थ काही अर्थ नाही. एक बाबा वेगळं आहे, काहीतरी थोडंसं वेगळं की तिथं बिग बाळी सगळ्याच घालत, काहीतरी आपण वेगळं करूया असं. हो, छान वाटतंय ते. आणि ते केस बारीक असल्यामुळे जास्त दिसून येतं, मोठे असले की नाही दिसून येत. म्हणजे आल्या असं तुमचं त्याच गोष्टीकडे लक्ष लक्ष जातं. जातं. तुमची छान ती शेंडी असं मस्त. युनिक लुक आहे सौरभचा. म्हणजे मला असं वाटतंय अमृता आणि मी सोडलं तर सगळे असे एकदम नाजूक बोलतायत तिथे. मलाच टेन्शन येत आहे की किती आवाज. पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप मजा आली. आणि आम्हाला पण मजा आली. हे गाणं जसं इतकं सुंदर आहे, म्हणजे हे एक असं गाणं आहे की जे ऐकताना आणि बघताना दोन्ही वेळी छान वाटतं. म्हणजे फक्त गाणं ऐकलं तरी छान वाटणार आहे, फक्त पाहिलं तरी छान वाटणार आहे, आणि सोबत तर कमाल आहेच. सो जसं मी आता रिक्वेस्ट केली की या गाण्यावर तुम्ही फिल्म बनवा, आणि ती आली तर आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे. जाता जाता मेसेज द्यायचा झाला, सगळ्यांनीच प्लीज एक मेसेज द्या सगळ्यांना. सो आधी आपण नित्यश्रीपासून सुरू करूया. आधी आमचे नाही तू बोल ना. छान जाऊया. अशा प्रेक्षकांना छान तुझ्या गोड आवाज. मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की सर्वप्रथम तुझे आभार. तू आम्हाला इथे या व्यासपीठावरनं आमच्या सगळ्यांचं कोड कौतुक करतेस. तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही इतकं प्रेम आम्हाला भरभरून देताय. गाणं पाहिलं तर ते आणखी पोचवा, आणि नसेल पाहिलं तरी ते पोचवा. आणि प्रार्थना करा की लवकरच हितेश मोडक छान सिनेमा पण घेऊन येऊ देत लखाबाईचा. मेसेज म्हणजे कसं आहे, आपल्या इथे मी जेव्हा मराठी क्रिएटर्स असतात ना, इन्फ्लुएन्सर्स, एकतर आपण खूप काही असं वेगळं केलं, ग्रँड केलं की खाली कमेंट येतात की गाणं साऊथसारखं वाटतंय. बरं, त्याला मी ॲज अ कॉम्प्लिमेंट घेतो, कारण साऊथवाले खूप चांगलं काम करतात. तर मला ह्याचं वाईट वाटतं की जेव्हा एक साऊथचं गाणं येतं ना, तेव्हा आपले सगळे मराठी इन्फ्लुएन्सर्स आणि जे कंटेंट क्रिएटर्स आहेत ते साऊथच्या गाण्यावर लुंगी घालून नाचतात. आता तुम्ही मराठीला पण तसंच सपोर्ट करा, माझं म्हणणं आहे. रादर दॅन मराठी गाण्याला खाली कमेंट करण्यापेक्षा की साऊथसारखं वाटतंय, तुम्ही साऊथच्या गाण्यावर नाचता ना, लुंगी घालून नाचता, मग या गाण्यावर पण करा. मला वाटतं की हा सपोर्ट आता खरंच गरजेचं आहे, कारण खूप कमी माणसं एवढी रिस्क घेऊन एवढ्या लेवलचं गाणं करतायत. अदरवाईज तर खूपच सिम्पल आहे जे बाकीचं चाललंय जे करणं.
तर मी खूप रिस्क घेतोय. असंच जर तुम्ही मला सपोर्ट केलं तर माझ्यासारखे अजून 100 रेडी होतील. आणि जे तुम्हाला साऊथमध्ये आणि हिंदी सिनेमामध्ये बघायला मिळते ते मराठीमध्ये पण बघायला मिळेल. पण यासाठी त्या सगळ्यांचा सपोर्ट गरजेचं आहे. नक्कीच तर प्लीज सपोर्ट करा. नक्कीच करतील आणि मी तर करणारच आहे ऑफकोर्स. आणि मला डान्स करता येत नाही, नाहीतर मी छान एखादा डान्स केला असता. त्याच्यावर मला फक्त बोलता येतं. मी रेडी करायला लावणार आहे मी. मी गाण्याची फक्त वाट लावू शकते. मला फक्त बोलण्याचे पैसे मिळतात, बोलण्यातच मी एक्सपर्ट आहे. असं काही नाहीये. आम्ही लास्ट श्रुतीला पण नाचवलेलं. अगं ती खरंच छान नाचते. मी नाही, माझी कंबर हालण्याचा प्रयत्नच करत नाही. ओके, सो अमृता ही इतकी सुंदर मुलगी, तिने ॲक्टिंग सुद्धा खूप कमाल केली आहे, प्रोड्युसर सुद्धा आहे, आणखी भरपूर कौतुक आहे. पण आता तू जरा सांग. थँक्यू. खूप खूप एक तर मुळात खूप मज्जा आली तुझ्यासोबत गप्पा मारताना. मुळात हा इंटरव्ह्यू आणि असं करतोय असं काही मला फीलच नाही झाला. छान गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि काय मी सांगू, म्हणजे ऑलरेडी राजाला, मला, हितेशला आणि आमच्या सगळ्या टीमला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आहेच. आणि रादर हितेशची बाकीच्या गाण्यांना पण तुम्ही जसं प्रेम दिलं आहे, किंवा माझ्या पर्सनल माझी काही कामं मी ह्याच्या आधी केली ह्याच्यासाठी तुम्ही प्रेम दिलं. तसंच लखाबाई आली लखाबाई हे आमचं नवीन गाणं आलेलं आहे आणि खूप वेगळ्या लेवलचं आहे. जसं मगाशी हितेश म्हणाला, मला तो पॉईंट पटला की इन्फ्लुएन्सर्स आणि हे साऊथच्या गाण्यावर तुम्ही लुंगी घालून परफॉर्म करता, हे मान्यच आहे मला. पण जर आपण आपलं गाणं मराठीमध्ये केलं आहे आणि त्याच्यासाठी जर आपण त्यांच्याकडे एखादी मागणी केली की तुम्ही एखादी रील टाका किंवा एखादी पोस्ट टाका, तर ह्याच्यासाठी चार्जेस ते लोक घेतात. म्हणजे मला हे नाही कळत की आपण सेम इंडस्ट्रीतले जर आहोत, जर तुम्ही एक रिक्वेस्ट केली, आता आपल्या मराठी इंडस्ट्रीमधूनच इतक्या जणांनी त्याच्यासाठी काही पैसे नाही द्यावे लागले. किती मोठ्या मोठ्या आर्टिस्टने हितेशसाठी, माझ्यासाठी, रादर आमच्या सगळ्या टीमसाठी सगळ्यांनी पोस्ट टाकली आहे, शेअर केलंय. सो ह्याच्यासाठी कोणाची काही मागणी नाहीये. तो आपणच आपल्यात का बिझनेस काढलाय असं माझं एक कम्प्लिटली म्हणणं आहे. सो बाहेरून कमवा, मला असं बाहेरून कमवू शकता आणि आहात तर मग तुम्ही सपोर्ट पण त्या लेवलचा करू शकता. सो हा एक छोटासा मुद्दा आहे. बाकी दुसऱ्या ऑडियन्सकडनं पण खूप छान रिस्पॉन्स आहे मुळात. सो ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आली लखाबाई नक्की बघा, असंच प्रेम राहू द्या. आणि हितेश मोडक ओरिजिनल्सवरती यूट्यूबवरती गाणं आहे आपलं. आणि माझ्या मते तुमच्या आशीर्वादाने, जशी नित्यश्री म्हणाली की लवकरच हितेश मोठा सिनेमा घेऊन येऊ दे, असं मी त्याला मागणी करते. आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत मग त्यावेळेस. सगळ्यात पहिल्यांदा रेड एफ एमचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि सगळ्यांनी अपील केलीच आहे. माझी पण आपल्या सर्वांना तीच रिक्वेस्ट की आपण सगळ्यांनी हे गाणं नक्की बघा, गाणं शेअर करा आणि हितेश मोडक म्युझिकल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रिक्वेस्ट केली आहे. मोजकाच बोललेला आहे सौरभ. थँक्यू. सो इतकं छान हे गाणं आहे, म्हणजे फक्त इंटरव्ह्यू पुरतं नाही, पण मी जेव्हा पाहिलं खरंच मला ते खूप आवडलं होतं. आणि मी सुद्धा खूप लकी आहे की मला तुमच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली. इतक्या किस्सा हा, सांगायचा please, before we wrap up. तर जसं मी हिने सांगितलं की काय काय कंटेंट क्रिएटर्स असे असतात की जे पैसे मागतात वगैरे, जे पॉसिबल नसतं मराठीमध्ये. देर इज नो रिकव्हरी टू म्युझिक. आपण एका ह्याला 1-1 लाख रुपये देणं पॉसिबल नसतं. बट मी तेवढ्याच शिद्दतने, तेवढ्याच मेहनतीने, तेवढ्याच रिअल फिलिंगने ते जे काही गाण्यासाठी लागतं ते आम्ही करतोच. याच्या व्यतिरिक्त प्रमोशनसाठी जे लागणार आहे ते आता देवाच्या हातात आहे. पण जिथे अशी माणसं पण आहेत जे पैसे मागतात, इथे अशी माणसं पण, मी तुला सांगतो, दुसऱ्या नेचरची पण माणसं आहेत. एक किस्सा आहे, माझ्याकडे गाणं शूट करताना खूप पैसे कमी पडत होते. मी खूप टेन्शनमध्ये होतो, डेट्स लागले, पैसे कसे आणायचे, काय आणायचे. एक दिवशी मला विजू मानेचा फोन आला की एक पॉलिटिकल गाणं करायचं आहे. तर मी ते गाणं केलं पॉलिटिकल. आणि त्याचं मग त्यांनी म्हटलं की, आणि आमचं भेटणं पण असं होत असतं, तर काय ते पेमेंट घ्यायला यायच्या बहाण्याने आम्ही भेटतो पण चहा वगैरे. तर त्यांनी मला बोलवलं, तर मी हिला घेऊन गेलो आणि त्याला मग राजाचा पूर्ण व्हिडिओ दाखवलं, हे झालं ते झालं. म्हणजे मी नेक्स्ट काय करतोयस, तर म्हटलं नेक्स्ट असं अशी स्टोरी करतोय. अरे वा वा छान. पण म्हटलं असं सिच्युएशन अशी आहे, त्याला मी माझं जे काय असतं मनात, ते मित्र असल्यामुळे सगळं म्हटलं असं असं आहे, शूटची डेट लागली आहे पण माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत, तर करायचं काय मला कळेना. तर आम्ही बोलत होतो, अजून एक चहा मागवला, चहा घेतला आणि माझ्या गाण्याचं एक पेमेंट आलं, त्याने असं टेबलावर ठेवलं. अजून एक त्याने पॅकेट मागवलं, अजून एक पेमेंट दिलं त्याने.
अजून एक पॅकेट मागवलं आणि अजून एक पॅकेट दिलं, हे घे ॲडव्हान्स म्हणून, नेक्स्ट गाणी आपण करत राहू पण हे ठेवून दे तुझ्या शूटसाठी कामाला. वरून ते देवीचं आम्ही क्रोमाचं शूट केलं, तो अख्खा स्टुडिओ त्याने मला फ्री ऑफ चार्जेस. म्हणजे आय रिअली वॉन्ट टू थँक हिम. विजू माने, मी त्यांना भाऊ म्हणतो. अशी काही लोक असतात आयुष्यात की जी गॉड सेंट असतात. बरोबर. तसंच माझ्या आयुष्यात नेहमीच महेश मांजरेकर राहतील, कारण एक तर आयुष्य वाचवलं, आयुष्य दिलंय, काम दिलंय, नाव दिलंय, तर ही दोन व्यक्ती माझ्या आयुष्यात नेहमीच असणार आहेत. तर त्यांना मला या माध्यमातून थँक्यू बोलायचं आहे. म्हणजे म्हणायला हवं, जेव्हा आपल्या मनामध्ये श्रद्धा असते किंवा मनापासून करायचं ठरवलं तर. तुला माहिती आहे, आम्ही गाडीत होतो जाताना विजू मानेकडे, हिने मला विचारलं, मी सांगतोय की यार पैसे नाही, कसं करायचं एवढं, आणि आम्हाला माहिती आहे त्याची स्केल काय, पैसे नाही. तर मी हिला एक्झॅक्ट सांगितलं, आपली नियत आहे चांगलं काम करायचं, देव कुठून ना कुठून अरेंज करून आपल्या समोर ठेवेल. आणि त्या दिवशी विजू माने देवासारखा झाला. बरोबर. म्हणजे तर तसंच तो डायलॉग आहे ना की किसी चीज को पुरे शिद्दत से चाहो तो पुरी काय. हा, किती छान. हो, नक्कीच. आणि मला असं वाटतंय की तुम्ही इतक्या मनापासून लखाबाई या देवीचा विषय मांडलेला, सो तिचा आशीर्वाद तर असणारच आहे. बोलता बोलता तो किस्साच राहून गेला. म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला होता आणि मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्यात? अरे काय सांगावं, म्हणजे आता इथे जी थोडीशी खूण आहे ती- हो, म्हणजे अख्खं असे 2 बोटं जातील एवढं ते गेले होतं आतमध्ये. आणि काय झालं, काय होतं? म्हणजे माझं काय झालेलं, मला ना, मला मी हार्ट पेशंट आहे मुळात, 6 ब्लॉकेज आहेत मला. तर ते फूड पॉयझनिंग झालं आणि ते माझ्या मेडिकेशनमुळे काहीतरी ते मला त्रास झाला असेल. माझा ऑक्सिजन बंद होत होता त्या दिवशी. तर असं रात्री मी ह्यांना पण उठवलं की यार मला असं त्रास होतोय, आमचे मित्र पण होते सगळे. तर आणि अचानक मी हिला उठवलं, ही गेली कुठेतरी बाथरूमला गेली मला वाटतं, आणि तेवढ्यात मी जमिनीवर असं पडलो उभ्या उभ्या. म्हणजे आतून ऑक्सिजनच पूर्ण बंद झालं, जीव गेल्यासारखं, आणि अख्खं डोक्यावर पडलो. तर ते फुटलं, ते कम्प्लीट फाटलेलं होतं. आणि ते शूटच्या ठिकाणी शूटच्या अगोदर 3-4 दिवस अगोदर तयारी चालू होती. आम्ही सगळे प्रिपरेशन चालू होतं. आणि प्रिपरेशन चालू सगळे आम्ही होतो आणि नाईट शूट केलं. आणि आमचं काय झालं किस्सा अख्ख्या की संध्याकाळी ना भूक लागली असं झालं. ते मे बी फूड पॉयझन, मला आम्हाला नंतर लक्षात आलं की वडापाव वगैरे असं काहीतरी खाल्लेला प्रकार झालेला. तर त्याला नेमका अलाउड नाही आणि ते आता सगळेच बसलेत खायला. तर मग तो पण हाफ खाल्लेला आणि त्याच्यात त्याला रात्रीच्या दरम्यान ना त्याला चक्कर आल्यासारखं झालं. त्याने आम्हाला सगळ्यांना उठवलं आणि मी काहीतरी करायला दुसरीकडे गेले आणि कोण कोण काय कामात होतं तेवढ्यात ह्याला चक्कर आली. आणि ते ह्या लेवलची चक्कर होती की म्हणजे आम्हाला समजलंच नाही. जेव्हा तो खाली पडला तेव्हा एक तर तो ब्लड थिनरवरती आहे, तर ते खाली रक्त बघून मला मुळात चक्कर आली. बापरे, तुझं रक्त नाकातून येते, बरं फूड पॉयझन म्हणतोयस, मग रक्ताची उलटी केली आहेस की नेमकं झालंय काय? बरं, टेन्शन सगळ्यांना असं की 2-3 दिवसांनी शूट आहे आपलं, आता काय करायचं. मला अजून आठवते तो अख्खा दिवस पुढचा आम्ही अख्खा दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलमध्ये फक्त हॉस्पिटल करत होतो. बरं, ते मी हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर त्याला इथे हात लावतात, त्याला त्यातही काही फील होत नव्हतं. म्हणजे त्याला इतकं ते फूड पॉयझनचा त्रास होत होता की ते 2 बोटं खोच आत पडली आहे हे त्याला होतच नव्हतं. काय म्हणजे काय माणूस, काय दगडाचा माणूस आहे, मला माहिती आहे. अगं नाही, प्लेन सरफेस आहे, टाईल्स, डोकं आपटलं नाही, टाईल्सवर डोकं आपटलं त्याचं फक्त. तरी सुद्धा म्हणजे त्याचं ऑलरेडी ना असं वरती आल्यासारखं आहे. पडतेस तेव्हा नाही, माणसाचा जेव्हा जीव जातो ना तेव्हा असं उभ्या उभ्या असं पडतो माणूस, तसा पडलो. आणि तो उभ्या उभ्या पडला असा. म्हणजे मी बघत होते की काय इथे काही खोच ह्याची लागली का त्याची लागली का, असं आमचं आम्हीच चालू होतं कुठलं लागलं. पण ते काही नाही, त्याला ते डायरेक्ट सरफेस लागलेलं आणि ते ऑलरेडी ना त्याचं स्ट्रक्चरच बघशील ना तर ते असं जरासं वरती आहे. तर ते नंतर लक्षात आलं की ते बहुतेक ते जोरात आपटल्यामुळे पण ते फुटलं. आणि त्याच्यानंतर थ्रू आऊट म्हणजे शूट, त्याचं स्वेलिंग तू बघशील. BTS आता आम्ही टाकू आणि अख्ख्या BTS मध्ये बिचारा ते घेऊन तो बिचारा सगळं करत होता. पण ते देव त्याला इन रिटर्न खूप देतोय माझ्या मते. घेतलं पण तिने खूप काढून, खूप म्हणजे अक्षरशः शेवटचे ड्राफ्ट होत नव्हते, VFX चे ड्राफ्ट होत नव्हते. हा मला फोन करून, मी कधी पुण्याला असायचे, अरे असं होतंय तसं होतंय, आता काय करायचं, गाणं येईलच असं वाटत नव्हतं. आणि प्रत्येक जण म्हणजे सौरभ जसं म्हणाला की भेटलो की प्रत्येक जण विचारायचं की आता गाणं कधी येणार आहे. माझ्या मते ह्यांची गाणी नंतर आली ज्या लोकांनी नंतर केलेली.
आणि आता हॅट्रिक म्हणजे तशी आता मर्दिनी पण येते. सो नवीन मर्दिनी फिल्म करतोय श्रेयस तळपदेंची. सो आता लखबाई सोबत ते पण गाणं त्याचं आलंय. सो साऊथची फिल्म करतोय म्हणजे आता फिल्मचा चान्स आहे. मी पहिल्यांदा एका गाण्यामागे किती मेहनत असते हे मी प्रत्यक्षात ऐकतेय. कारण फिल्म मागे तर करतोच माहितीये, पण एका व्हिडिओसाठी, एका युट्यूब व्हिडिओसाठी इतकी मेहनत. म्हणजे मला असं वाटतं बघणारे सुद्धा जे आहेत, ऐकणारे जे आहेत, त्यांना सुद्धा कळेल की अरे एवढी मेहनत घेतली जाते का. कारण हे प्रत्येकासाठी खूप शॉकिंग आहे. जेवढा स्ट्रगल तुम्ही सांगितलाय, वैयक्तिक असेल या शूटसाठी असेल, सगळ्याच बाबतींमध्ये. सो मला असं वाटतं आता हे सगळं ऐकल्यानंतर लोक भरभरून प्रेम तर देणारच आहे, ऑलरेडी देत आहेत, आणखी देतील. कारण आमचे कष्ट नाही ऐकले तरी चालतील, पण जेव्हा प्रॉडक्ट बघतील ना, हे आमचे विसरून जा कष्ट. मी म्हणेन जे लागलं, पडलं, धडपडलं, जे काय झालं ते बघा आणि त्या बघण्याला प्रेम करा. कारण ते प्रॉडक्ट खूप शिद्दतने आणि ह्या माणसाच्या मेहनतीने इतकं बनलेलं आहे ते. सो ते बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल, अजून पण आवडेल. आणि मी तर जोरदार प्रमोशन करणार आहे माझ्या स्वतःच्या इन्स्टावर, युट्यूबवर, सगळीकडे. मला डान्स करता आला असता तर मी खूप छान केला असता, पण मी नक्कीच प्रमोशन करेल. सो या गाण्याला भरभरून प्रेम द्या. आणि खरंच खूप छान वाटलं मला तर. खरंच असं वाटतं की या गप्पा संपूच नयेत, पण आता आपल्याला वेळेअभावी थांबावं लागेल, नाहीतर हे म्हणतील की छान बोलत होती नंतर बोर करायला लागली. मला हे नको आहे. सो म्हणून आता आपण इथे थांबूयात. पण खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.